आज 13 जूनला आजच्या दिवशी आम्ही आदिवासी संघटनेच्या मार्फत या शहादा येथे माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना जाहीर सभेमध्ये तीनपाट असा शब्दाचा उल्लेख करून आदिवासी समाजाचा या ठिकाणी त्यांनी अपमान केला होता। आणि त्याच सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या आदिवासी तीनपाट या संघटनेने यांनी जिथं सांगावं त्या ठिकाणी मी यायला तयार आहे। त्यांचं आव्हान आदिवासी संघटनेने स्वीकारलं होतं आणि 13 तारखेला आमच्या समोर तुम्ही 1 to 1 यायचं आहे। त्यांचं 1 to 1चं आव्हान आम्ही स्वीकारून आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी भैया साहेबांचा आम्ही या ठिकाणी वाट पाहत थांबलो, परंतु ते या ठिकाणी आले नाही। याच्यावरनं त्यांनी जो आम्हाला सांगितलेलं होतं 1 to 1 भेटायचं, कुठे गेलं तुमचं 1 to 1 भेटायचं जो दिलेलं तुम्ही आश्वासन आहे, त्या आश्वासनाची पूर्तता का केली नाही? कारण तुम्हाला भीती वाटते आहे की आदिवासी संघटना आम्हाला जे विचारणार आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे। कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण खोटं नाही, हे खरं आहे। आम्ही जे बोंबलतो आहेत याच्यामध्ये सत्यता आहे, हे तुमच्या मनाला देखील पटतं आहे। कारण ही जी गोष्ट आहे वस्तुस्थिती आहे हीच तुम्हाला तुमच्या भीतीचं कारण असू शकते। या गोष्टीचा आम्हाला ठाम विश्वास झालेला आहे आणि आमचा तो विश्वास 100% आहे। परंतु आता नंदुरबारची जनता देखील तुमच्या ह्या वक्तव्याबद्दल आणि ह्या विचारसरणीबद्दल आता लोकसुद्धा विचार करायला लागले। हा आमचा राजा एवढा स्वच्छ प्रतिमेचा होता, कधीपासून डागाडला। आता ह्या गोष्टीचा उजागरा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला तुमच्याबद्दल आता माहिती झालेली आहे। तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये येऊन आमच्या आदिवासी संघटनेचं ज्याचा तुम्ही तीनपाट म्हणून उल्लेख केला त्यांचं समाधान करणार होते, काय झालं? तुम्ही आता पुढच्या टायमाला अजून आम्हाला नवीन आव्हान देणार का? आम्ही सगळ्या गोष्टी समर्थपणे तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। धन्यवाद।